नमस्कार, मी कोमल. कुकिंग विथ कोमल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आणि आज आपण पुन्हा एकदा एक रेसिपी घेऊन आलो आहोत. तर आज आपण सोयाबीन बिर्याणी ही रेसिपी बघणार आहोत. तर चला बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं. सोयाबीन बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं त्यामध्ये सर्वप्रथम आपण इथे खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर थोडेसे जिरे, 1 चमचाभर शहाजिरे, 7 ते 8 लवंगा, 2 काढ्या होत्या दालचिनी व 7 ते 8 लवंगा आणि हळद, 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, 2 मध्यम आकाराचे चिरलेले टमाटे, थोडा कढीपत्ता, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 मोठ्या पाकळ्या असलेले लसूण. हे सर्व साहित्य आपल्याला सोयाबीन बिर्याणी बनवण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर 3 ते 4 मोठे चमचे तेल, 3 चमचे मीठ, हा बिर्याणी मसाला, 1 मोठी वाटी भरून व अर्धा किलो तांदूळ. ते आपण कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे. कुकर गरम होईपर्यंत आपण काही मिश्रण दळून घ्यायचे आहे ते दळून घेऊ. मिश्रण दळण्यासाठी आपल्याला त्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, दालचिनी, मिरे, लवंगा मिश्रण आपण दळून घेऊ. हे व्यवस्थितरित्या आपलं बारीक झालेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. आपल्याला आबडधोबड हे दळून घ्यायचं आहे. जास्त पण असं बारीक करायची गरज नाही त्याला. कुकर हे आता चांगल्या पद्धतीने गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण तेल सोडायचं. तेल टाकल्यानंतर कांदा हा तेलात सोडायचा. व हे कढीपत्ता देखील त्यामध्ये सोडायचा. व त्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं व तळून घ्यायचं. परतून घेणे याला. कांदा टाकल्यानंतर शहाजिरे, व हळद, ही त्यात टाकून घेऊ. टाकल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो हा टाकायचा. त्याला चांगलं टोमॅटो हा एकदम असं नरम होईस तर परतायचं त्याला. कांदा आणि टमाटा हा चांगल्या प्रकारे परतवल्यानंतर आपला दळलेला मसाला आपण त्यात मिक्स करायचा आहे व यालाही 2 ते 3 मिनिटासाठी चांगले परतवून घ्यायचे. गॅसचे आच मंद ठेवावं लागेल या टायमाला, कारण की मसाला जळाला तर चव बिघडून जाईल त्याच्यावर. चांगल्या प्रकारे असं परतवून घ्यायचे. 2 मिनिटं परतवल्यानंतर आपण हा आपला बिर्याणी मसाला त्यात टाकायचा व त्यालाही चांगले एकजीव करून घ्यायचं. हे अशा प्रकारे चांगलं एकजीव करून घेतलं आपण आणि परतवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण 1 तांब्या पाणी टाकायचं आहे. बिर्याणी बनवूस तर त्यानंतर थोडं 5 मिनिटानंतर अजून
2 तांबे पाणी आपण यात टाकायचं. हा भात आपल्याला 4 ते 5 माणसांना पुरणार आहे, त्यामुळे आपण जेवढे माणसं असणार त्यानुसार आपण ॲडजस्ट करायचं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपली सोयाबीन टाकायची व त्यात आपल्याला घेतलेलं मीठही टाकायचं व त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे. पाण्याला आता चांगल्यापैकी उकळी आलेली आहे, तर तोवर आपण तांदूळ धुवून घेऊ व हे तांदूळ त्यात टाकून देऊ. व हे झाकण लावून 2 शिट्ट्या आपण याच्या शिजवायच्या. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. भात हा आता चांगल्या पद्धतीने शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपला सोयाबीन बिर्याणी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली सोयाबीन बिर्याणी ही झालेली आहे आणि ही खूप चविष्ट आणि छान झालेली आहे. तर आपण हिला खाऊन बघूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.